आरोपी सापडत का नाही एवढे दिवस झालं. आमचं कुटुंब संपायची वेळ आली, आम्ही न्यायच मागायलोय ना. पोलिसावर सगळा विश्वास होता, का पोलिसांनी विश्वासघात केला? नाही तर शेवटी आम्हालाच तुम्ही संपवून टाका, विषयच संपला सगळा आमचा. त्याला किती लाख पाहिजे होते आणि किती कोटी पाहिजे होते त्याला द्यायला मी आई त्याचे समर्थ होते. आई, आज अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय. 77 दिवस झाले, मात्र आरोपी अटक होत नाही. आरोपी सापडत का नाही एवढे दिवस झालं. आम्ही काय मागतोय आता? फक्त सरकारला आता काय म्हणतो, आता पर्याय तर दुसरा काय राहिलं नाही. आमचं कुटुंब संपायची वेळ आली, आम्ही न्यायच मागायलोय ना. आम्हाला न्याय द्यावं लागल, सगळे आरोपी अटक करावं लागते. त्यांना जसं केलं माझ्या लेकराला, संतोष देशमुख सरपंचाला जसं केलं त्या पद्धतीनं त्यांना अटक करणाऱ्याला तुम्ही करावं लागल त्यावेळेस. 77 दिवस झाले, दुःख समजू शकतो एक आईचं दुःख. आठवण प्रत्येक क्षणाला असते. आज लेख नाहीये, मात्र एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकार असेल, तपासी यंत्रणा असेल, या न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी असमर्थ होतात असं वाटतंय. समजत अहो, सगळ्यांना पण माझ्यासारखे मुलं असतील, त्यांच्यासारखी आई असेल, मग सगळ्यांना पण हेच करायला पाहिजे ना. काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे, करायला पाहिजे. किती त्यांना, मला किती, आमच्या कुटुंबाला किती त्रास व्हायला आहे. आम्हाला जायची वेळ आली तरी सुद्धा कुणाला समजत नाही. मग आता काय करायचं? त्यावेळेस त्यांना किती 2 तास 3 तास लागले असते. माझ्या लेकराला हे घेऊन गेले, यांना संपून टाकलं. मग मला वेळ द्यायलाच ह्यांना 3 महिने झाले तरी ह्यांना का भेटत नाही वेळ, का सापडत नाहीत, का काय होत नाही. नाही तर शेवटी आम्हालाच तुम्ही संपून टाका, विषयच संपला सगळा आमचा. पुढे काहीच बोलायचं नाही. का बरं? पोलिसावर सगळा विश्वास होता, का पोलिसांनी विश्वासघात केला? आणि ते पोलीस माझ्या समोर, त्यांनाच मला असं वाटतंय मीच त्यांना मारावं. का पोलीस असतील, पोलीस यंत्रणा असन, कोण असन, त्यांना जबाबदारी घ्यायला पाहिजे. का बरं? त्या दिवशीच माझ्या लेकराला न्याय द्यायला पाहिजे होता. त्या दिवशी थोडं सांगायला पाहिजे होतं. माझ्या लेकराची एवढी चूकच काय होती? कुणी बी कुणाची भांडणं सोडवायला जात असेल, तुम्ही थांबा मी थांबा म्हणत असेल, त्यांना एखादं थोडं समजा, त्यानं एखादी मारली असेल, ह्यानं 2 मारले असतात. अहो, स्टँडवर त्यांना 100 मारायच्या आणि माझ्याकडे यायचं ना. त्याला किती लाख पाहिजे होते आणि किती कोटी पाहिजे होते त्याला द्यायला मी आई त्याचे समर्थ होते. त्यानं असं का मारलं आडबाजूला नेऊन? तसं तुम्ही त्या लोकांना सगळ्यांना माझ्या समोरच मारलं पाहिजे. त्यांना कसं नेऊन मारलं आडबाजूला? तुम्ही आडबाजूला नेऊन मारू नका, त्यांना माझ्या समोर द्या. कठोर शिक्षा झाली पाहिजे. कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आणि कोण त्यात आहेत त्यांचं सगळ्यांचं तुम्ही काढलं पाहिजे. तिथं भांडणं करताना कोण होतं, ह्याच्यात कोण होतं, कुठला सरपंच होता, कुठला गुन्हेगार होता, कुठला ह्याला साथ द्यायला होता, करणारे होते त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना अटकच झालं पाहिजे. जसं माझ्या लेकराला झालं तसं सगळ्यांनाच झालं पाहिजे. का त्यावेळेस मदत करताना सगळे होते, मग आज सगळ्यालाच मारावं लागल ना. आरोपीला मदत करण्याला सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे.